नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, मराठा आरक्षणाचा विषय दिवसेदिवस चिघळत चाललेला आहे. आणि मी चिघळत चालला एवढ्यासाठी म्हणतोय की ज्याची फलश्रुती नजरेच्या टप्प्यात नाही आहे किंवा अपेक्षाही करता येत नाही, अशा परिस्थितीतला जो विषय आहे त्याचा तडकाफडकी निर्णय घ्या, असा आग्रह तुम्ही कितीही धरलात तरी तो शक्य होणार नाही. कारण ज्या कायद्याच्या आणि कोर्टाच्या कचाट्यात मराठा आरक्षणाचा विषय फसलेला आहे, तो तुम्ही कितीही राजकीय दडपण आणलं तरी सुटणार नाही. याचं कारण मित्रांनो, आपल्याला मराठा आरक्षणाचा इतिहास किती माहिती आहे, अगदी जरांगे पाटलांना सुद्धा किती माहिती आहे, असा प्रश्न विचारणं भाग आहे. उत्साहामध्ये दंगल करता येते, पण दंगलीचे जे परिणाम असतात ते आपल्यालाच भोगावे लागत असतात, हे पण विसरता कामा नये. मी वारंवार गिरणी संपाचं उदाहरण देतो. कारण दत्ता सामंत खूप आक्रमक वाटत होते, पण दत्ता सामंत संप बारगळल्यानंतर बाजूला राहिले आणि 2.5 लाख गिरणी कामगार देशोधडीला लागले. आणि 2.5 लाख कामगार याचा अर्थ कमीत कमी 10 लाख माणसं देशोधडीला लागली. कारण हे गिरणी कामगार होते, वर्षानुवर्ष गिरणीमध्ये कामधंदा करणारे होते आणि त्यांची कुटुंब त्यावर विसंबून होती. ते सगळी कुटुंब बघितली तर कमीत कमी 10 लाख लोक देशोधडीला लागले. एक पिढी वाया गेली. आता तिसऱ्या पिढीत त्यांचे काही लोक हे आपल्या हातापायावर उभे राहण्याची पाळी आलेली आहे, वेळ आलेली आहे. पण त्याच्यामध्ये एका पिढीचं खच्चीकरण झालं. मुद्दा असा असतो मित्रांनो की एखादा आग्रह धरताना त्याचा परिणाम काय होईल आणि त्याचा दुष्परिणाम काय संभवतो याचाही विचार करायला लागतो. आणि हा विषय आजचा नाही आहे. आज कोण एकनाथ शिंदे असतील, काल परवा उद्धव ठाकरे होते, त्याच्या आधी देवेंद्र फडणवीस होते. पण मराठा आरक्षणाचा इतिहास आपण बघितला तर मग देवेंद्र फडणवीसांनी त्या दिशेने टाकलेलं एक पाऊल तरी होतं. ब्राह्मण मुख्यमंत्री म्हणून त्यांना लक्ष करण्याचा अनेक जातीयवाद्यांनी प्रयत्न केला. पण त्याच्या आधी यशवंतराव चव्हाण, शरद पवार, वसंतदादा, शंकरराव चव्हाण, अशोक चव्हाण, तुमचे पृथ्वीराज चव्हाण, विलासराव देशमुख असे 51 मराठा मुख्यमंत्री होऊन गेलेले. पण त्यांनी कधीही या विषयाकडे गंभीरपणे बघितलं नाही. अर्थात यशवंतरावांच्या काळात हा विषय आला नव्हता. पण शरद पवार, वसंतदादा, शंकरराव चव्हाण हे ज्यावेळेला महाराष्ट्राचं नेतृत्व करत होते तेव्हा आरक्षणाचा विषय मला वाटते 80च्या दशकात आलेला होता. आणि याचा पहिला उच्चार करणारे माथाडी कामगार नेते अण्णासाहेब पाटील होते. मराठा महासंघाचा अध्यक्ष म्हणून त्यांनी हा विषय पहिल्यांदा उचलून धरला. पण महाराष्ट्रातल्या सत्तेत बसलेल्या कुठल्याही मराठा नेत्याने अण्णासाहेब पाटलांच्या मागे खंबीरपणे उभं राहण्याची हिंमत दाखवली नाही, अजिबात दाखवली नाही. आणि परिणाम काय झाला की अत्यंत संवेदनशील मनाचे अण्णासाहेब पाटील यांनी एक दिवस नैराश्य आणि वैफल्य यामुळे स्वतःच्या डोक्यावर गोळी झाडून आत्महत्या केली होती. मित्रांनो, आज आपण हौतात्म्य वगैरे खूप बोलतो, पण आजच्यासारखं आंदोलन सुद्धा पेटलेलं नव्हतं. पण त्या विषयासाठी आपण किती गंभीर आहोत हे दाखवण्यासाठी मनाचा कडेलोट झालेल्या अण्णासाहेब पाटलांनी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली होती. त्याची कदर कोणा मराठा नेत्याने केली होती का? आज जे कोणी मराठा नेते आवेशात बोलत आहेत, वेगवेगळ्या पक्षातले राजकीय नेते, हे मी आज एवढ्यासाठी बोलतोय की हिंगोलीचे शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांच्याकडे मराठा मोर्चाचे काही लोक गेले, त्यांनी त्यांना घेराव केला. तेव्हा त्यांच्याकडून खासदारकीचा राजीनामा लिहून घेण्यात आला. पण तो राजीनामा लिहून घेतला म्हणून आरक्षण मिळणार आहे का? याचा विचार करायला पाहिजे.
नुसतं आंदोलन करून यशस्वी होत नाही. शेवटी कायद्याचं राज्य असतं, संविधान आहे आपल्या देशामध्ये, त्यानुसार प्रत्येक गोष्ट संविधानाच्या कसोटीवर तपासली जाते. त्यामुळे हा विषय जर कोर्टात अडकून पडला असेल तर राजकीय दबाव कितीही निर्माण झाला, अगदी कुठच्या नेत्यांच्या गाड्या फोडल्या, कुठं टायर जाळले, हायवे बंद केले म्हणून आरक्षण मिळणार आहे का? जरा विचार करा. खासदारांचे राजीनामे घेतले, ओके, नो प्रॉब्लेम, ते सोपं आहे. पण म्हणून आरक्षण मिळेल का? हे जे काही चाललंय अशा रीतीने आरक्षण मिळेल असं वाटत असेल तर यापूर्वीच हरियाणातल्या जाटांना, राजस्थानच्या गुज्जरांना आणि गुजरातच्या पटेलांना आरक्षण मिळून गेलं असतं. कारण आत्ता जे महाराष्ट्रामध्ये गावबंदीपासून वेगवेगळे प्रयोग चालू आहेत, यापेक्षाही भयंकर हिंसक अशा स्वरूपाची आंदोलनं हरियाणा, राजस्थान आणि गुजरातमध्ये होऊन गेलेली आहेत. अगदी हार्दिक पटेल नावाच्या 20-22 वर्षाच्या तरुणाने इतक्या सभा गाजवल्या होत्या की त्यासमोर नरेंद्र मोदींसारखा गुजरातचा आजपर्यंतचा सगळ्यात लोकप्रिय नेता मानला जातो, तो पण गडबडला होता. इतकी वस्तुस्थिती आहे. छोटे सरदार असं त्या हार्दिक पटेलविषयी बोललं गेलं. पण सगळं करून आता तोही स्वतः भाजपमध्ये आलेला आहे, आज भाजपचा आमदार आहे. हे मी एवढ्यासाठी सांगतो मित्रांनो, आक्रस्ताळेपणा करून प्रश्न सुटत नसतात. आणि पटेलांचं आंदोलन पण मी म्हणेन की संयमी होतं, शांततापूर्ण होतं. पण गुज्जर किंवा जाटांचं आंदोलन हे अधिक हिंसक होतं. हायवेच्या हायवे अक्षरशः काही दिवस बंद करण्यात आले होते. रेल्वेचे ट्रॅक रोखण्यात आले. रेल्वेच्या रुळावर निदर्शक जाऊन बसले. त्यामुळे रेल्वे ह्या वळवून फिरवून कुठून कुठून गाड्या कुठे कुठे नेल्या गेल्या. लाठीमार झाला, गोळीबार झाला, अश्रूधूर झाला. या गोष्टी गेल्या 10-12 वर्षामध्ये आपल्या समोर घडलेल्या आहेत. पण आजही त्यांना ते आरक्षण मिळू शकलेलं नाही. आणि मला आठवतं त्याप्रमाणे राजस्थानमध्ये महाराष्ट्रासारखंच विधानसभेचा काय तो प्रस्ताव पास करण्यात आला होता आणि गुज्जरांना आरक्षण देण्याचा प्रस्ताव संमत केल्यानंतर सुप्रीम कोर्टात जाऊन तो परत फसला. जसं महाराष्ट्राचं आरक्षण, मराठ्यांचं आरक्षण हे देवेंद्र फडणवीस या मुख्यमंत्र्याने पहिल्यांदा दिलं. मराठा मुख्यमंत्री इतके झाले, त्यांनी त्यासाठी एक पाऊल सुद्धा पुढे टाकलं नव्हतं. पण ज्या फडणवीसांना आज जातीवरून लक्ष करण्याचा प्रयत्न होतो, त्यांनी निदान अपयशी का होईना पण प्रयत्न केला. आणि नुसता प्रयत्न केला असं नाही, ज्या प्रकारचा प्रस्ताव विधानसभेत संमत करून घेतला तो हायकोर्टात सुद्धा कायद्याच्या कसोटीवर टिकलेला होता. तो फसला सुप्रीम कोर्टात जाऊन, आणि सुप्रीम कोर्टात जाऊन फसला त्यावेळेला देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षनेता होते. त्यांना विरोधी पक्षात बसायची पाळी ज्यांनी आणली त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये मराठा आरक्षणाला बुडवलेलं आहे. कारण जर 2019 नंतर परत एकदा देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री झाले असते तर सुप्रीम कोर्टात सुद्धा मराठा आरक्षण त्यांनी दिलेलं होतं हे वाचवणं ही त्यांची जबाबदारी झाली असती. पण त्यांना बहुमत मिळवून महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर सुद्धा त्यांना विरोधात बसायची ज्यांनी ज्यांनी पाळी आणली त्यांनी मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकवण्यासाठी काहीही केलं नाही. तारखावर तारखा पडत होत्या. कधी महाराष्ट्र सरकारचे वकील सुप्रीम कोर्टात सांगत होते की आम्हाला तपशील मिळालेला नाही, ब्रीफिंग मिळालेलं नाही, पुढची तारीख द्या. पुढच्या तारखावर तारखा मागितल्या जात होत्या. पण महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरे यांच्या सरकारने सुप्रीम कोर्टामध्ये योग्य रीतीने आपली केस मांडली नाही, म्हणूनच सुप्रीम कोर्टामध्ये वेळकाढूपणा झाला. आज ज्यांना अपात्रता, आमदार अपात्रतेसाठी रोज उठून सुप्रीम कोर्टात जातात ते उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षण टिकवण्यासाठी
सुप्रीम कोर्टात केलं नाही, तेव्हा वेळकाढूपणा केला, सुप्रीम कोर्टातच वेळकाढूपणा केला आणि तारखा सरकत 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 गेल्या, बाजू तेवढी लंगडी पडत गेली, योग्य वकील दिले गेले नाहीत आणि परिणामी एक दिवस असं आलं की जे मुंबईच्या हायकोर्टामध्ये देवेंद्र फडणवीसांनी दिलेलं आरक्षण, मराठा आरक्षण टिकलं होतं, ते सुप्रीम कोर्टात फेटाळलं गेलं. त्याला जबाबदार कोण आहे? जबाबदार कोण आहे? देवेंद्र फडणवीस हे 19 नंतर मुख्यमंत्री झाले असते तर ती त्यांची जबाबदारी राहिली असती, पण त्यांना मुख्यमंत्री पदापासून वंचित ठेवणाऱ्यांनी मराठ्यांना आरक्षणापासून सुद्धा वंचित ठेवलंय, हे विसरू नका, हे विसरू नका मित्रांनो. आज जेव्हा फडणवीसांच्या विरोधी आरोळ्या ठोकल्या जातात तेव्हा आधी पहिलं विचारा की देवेंद्र फडणवीसांना ते आरक्षण जपण्यासाठी मुख्यमंत्री का होऊ दिलं गेलं नाही? देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री होण्यापासून वंचित ठेवलं नाही, मराठ्यांना आरक्षणापासून वंचित ठेवण्यासाठी देवेंद्र फडणवीसांना विरोधी पक्षात बसायची वेळ आणली, हे विसरू नका. कारण 2.5 वर्ष देवेंद्र फडणवीसांना विरोधी पक्षात बसवून नेमका काय पराक्रम शरद पवार, नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण किंवा शरद पवारांनी असा काय पराक्रम 2.5 वर्षात केला हे तुम्ही सांगू शकत नाही. पण एक पराक्रम केला की देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री पदापासून वंचित ठेवून मराठ्यांना सुप्रीम कोर्टाकडून आरक्षण नाकारण्यापर्यंत ठेवलं गेलं. मराठ्यांना आरक्षणापासून वंचित ठेवण्यातले आरोपी सगळेच्या सगळे मराठा काय ती महाविकास आघाडी बनवणारे होते. कारण ज्या देवेंद्र फडणवीसांनी हायकोर्टामध्ये आरक्षण टिकवलेलं होतं त्यांनी सुप्रीम कोर्टात सुद्धा टिकवलं असतं. आता सुद्धा पुढची जी हालचाल आहे, आरक्षण सुप्रीम कोर्टात नाकारलं गेल्यानंतर, फेटाळलं गेल्यानंतर मला वाटतं 8-9 महिने तरी उद्धव ठाकरेंचं सरकार होतं, महाविकास आघाडीची सत्ता होती. काय केलं होतं? मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात फेटाळलं गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडीने अशा कुठल्या हालचाली केल्या होत्या की ज्यामुळे मराठा आरक्षण हे पुन्हा सुप्रीम कोर्टात सुनावणीला येऊन टिकवलं गेलं असतं? काहीही केलं नाही मित्रांनो, काहीही केलं नाही. पण या सरकारने आल्यानंतर क्युरेटिव्ह पिटिशन म्हणजे सुप्रीम कोर्टाला फेर विचार करण्यासाठी काहीतरी हालचाली सुरू केलेल्या आहेत. म्हणजे आम्ही बिघडवणार, हिम्मत असेल तर आम्ही जे बिघडवलंय ते करून दाखवा. मर्द असाल तर आम्ही जे मराठ्यांचं आरक्षण बुडवलंय ते बाहेर काढून दाखवा. जे संजय राऊत, उद्धव ठाकरे, रोहित पवार किंवा शरद पवार आणि सुप्रिया सुळे रोजच्या रोज पोपटपंची करत असतात, ते काय बोलत असतात? हिम्मत असेल तर, हिम्मत असेल तर, हिम्मत असेल तर म्हणजे काय? तुमची हिम्मत होती का? तुमच्या हातात सत्ता होती? हिम्मत होती म्हणून देवेंद्र फडणवीसांनी मराठा नसताना, मराठा मुख्यमंत्र्यांनी जे पाऊल उचललं नाही ती हिम्मत देवेंद्र फडणवीस यांनी केली. म्हणूनच आरक्षणचा प्रस्ताव संमत केला, हायकोर्टामध्ये टिकवला सुद्धा, त्याला हिम्मत म्हणतात. वेळकाढूपणा करणं, तारखावर तारखा मागत बसणं, बाजू बरोबर न मांडणं, चुकीचा वकील देणं आणि मराठा आरक्षण बुडवणं, ही हिम्मत असते. आज रोज धमक्या दिल्या जात आहेत, हिम्मत असेल करा, हिम्मत असेल करा. केंद्र सरकारकडे जा, पंतप्रधानांकडे जा, पंतप्रधान सोडवू शकतात. अरे सुप्रीम कोर्टातही सोडवणं शक्य होतं. योग्य वकील दिला गेला असता, योग्य बाजू मांडली गेली असती तर हायकोर्टात जे टिकलं ते सुप्रीम कोर्टात सुद्धा टिकलं असतं. पण आम्ही मर्द आहोत, आणि मर्द म्हणजे काय तर आम्ही सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षण बुडवून दाखवलं. आता तुम्ही मर्द आहात ना, ते बुडवलेलं बाहेर काढून यशस्वी करून दाखवा.
याला पराक्रम म्हणतात मित्रांनो. ही उपमर्द झाल्यानंतरची उपरती आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की जे गावबंदीपासून वाटेल ते चिघळत चाललेलं आंदोलन आहे, याला कुठचीही दिशा नाही आहे. कारण हे सगळं करण्यासाठी हमाससारखी हिंसा करण्याची हिंमत किंवा स्वभाव मराठा समाजामध्ये नाही आहे. विध्वंस घडवून आणण्याचा स्वभाव हा हमासकडे असतो, तुमच्याकडे नसतो, हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे हिंसक आंदोलन आपण आणखी किती दिवस चालवू शकतो याचा विचार करा. ते हेमंत पाटील हिंगोलीचे, त्यांचा राजीनामा घेतला, मग रोहित पवारांचा पण राजीनामा घ्या, सुप्रिया ताईंचा राजीनामा घ्या. का नाही घेणार? राजीनामेच घ्यायचे, सगळ्यांकडे जा आणि राजीनामा देऊन हा प्रश्न सुटणार असेल असं ज्यांना वाटतं त्यांनी जरूर घ्यावेत. पण अशा राजीनाम्याने प्रश्न सुटलेले नाहीत. आणि म्हणून तुमच्यासमोर मी ती वारंवार उदाहरणं ठेवतोय. हरियाणातले जाट, राजस्थानमधले गुज्जर आणि गुजरातमधले पटेल, ते का टिकले नाहीत हे लक्षात घ्यावं लागतं. आणि मला एक मोठी गोष्ट आठवते. ज्यावेळेला राजस्थानच्या गुज्जर आरक्षणाविषयी सुप्रीम कोर्टात विषय झाला, तेव्हा राजस्थानच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टाला सुनावलं होतं की तुम्ही आम्हाला अडवत असाल तर आम्ही हा कायदा परत संमत करू आणि तो 9व्या परिशिष्टामध्ये टाकू. 9th शेड्यूलमध्ये, 9व्या परिशिष्टामध्ये मला वाटतं 100-150 कायदे आहेत की ज्याची चिकित्सा सुप्रीम कोर्ट करू शकत नाही. सामाजिक न्याय म्हणून जे कायदे केले त्याची कोर्टालाही चिकित्सा करण्याचा अधिकार घटनात्मक मार्गाने 9व्या परिशिष्टात नाकारला गेलेला आहे. जे तमिळनाडू 69% म्हटलं जातं, याचं कारण तिथली मोठी लोकसंख्या ही तळागाळातली आहे. आणि त्यामुळे जयललिता त्यासुद्धा ब्राह्मण होत्या, लक्षात घ्या. परत जयललिता नावाच्या ब्राह्मण महिला मुख्यमंत्री असताना त्यांनी तमिळनाडूतल्या सगळ्या खालच्या जातींचं आरक्षण म्हणून 69% नेलं आणि ते तेव्हा 9व्या परिशिष्टामध्ये टाकलं, म्हणून ते सुप्रीम कोर्टात टिकलंय. पण ज्या वेळेला गुज्जर आरक्षणाचा विषय सुप्रीम कोर्टात आला तेव्हा राजस्थानच्याही वकिलांनी सुप्रीम कोर्टाला जणू काही इशारा दिला, धमकी दिली की मग आम्ही परत हेच संमत करू आणि 9व्या शेड्यूलमध्ये टाकू, 9th शेड्यूलमध्ये. त्या सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाने त्यांना सांगितलं होतं का खंडपीठाने की जर 9व्या शेड्यूलमध्ये टाकलं तर आम्ही 9वं शेड्यूल पण चिकित्सेला उघड करू आणि मग त्यात आजपर्यंत सुरक्षित असलेले सगळे कायदे, अगदी तमिळनाडूतलं 69% आरक्षणसुद्धा चिकित्सेचा विषय होईल. आणि मग ज्यांना 9व्या परिशिष्टाचा संरक्षण मिळालेलं आहे ते सगळे कायदे हे चिकित्सेला मोकळे होतील, तपासणीला मोकळे होतील. तेव्हा गुपचूप राजस्थानच्या वकिलांनी माघार घेतली आणि आजपर्यंत राजस्थानमधल्या गुज्जरांना आरक्षण मिळू शकलेलं नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घ्यायला लागतात. तुम्ही कुठलीही गोष्ट करायला जाल तर नुसता कायदा करून चालत नाही. एका बाजूला संविधान वाचवायचे म्हणून बोंबलणारे जे आहेत ते सुद्धा ज्या वेळेला आरक्षणाच्या अशा चिघळण्याला सपोर्ट देतात तेव्हा आश्चर्य वाटतं की आरक्षणसुद्धा संविधानाच्या चौकटीत बसवावं लागतं आणि ते संविधानाच्या चौकटीत आहे किंवा नाही हे सुद्धा सुप्रीम कोर्ट ही फायनल ऑथॉरिटी आहे. आणि म्हणून योग्य मार्ग कुठचा आहे तर सुप्रीम कोर्टामध्ये ते जे आरक्षण आहे ते क्युरेटिव्ह पिटिशनच्या मार्गाने मंजूर करून घेणं. रस्त्यावर टायर जाळून किंवा गाड्यांवर दगडफेक करून किंवा कोणाला निवडून आलेल्या लोकांना गावबंदी करून आरक्षण मिळण्याची बिलकुल शक्यता नाही. हां, ठीक आहे, ज्यांना लोकांची माथी भडकवायची असतात किंवा खुडी आशा दाखवायची असते त्यांच्यासाठी ह्या गोष्टी सोप्या असतात.
सोपे असतात. अगदी कर्नाटकमध्ये काल परवा काँग्रेसने निवडणूक जिंकली तेव्हा प्रचंड आश्वासनं देऊन टाकली की बेकार भत्ता देणार, काय 1000 5000, आणि निवडणूक जिंकल्यानंतर बेकार भत्ता चालू केला, पण तो फक्त 6 महिन्यासाठी होता. 6 महिन्यात तुम्ही नोकरी मिळवा, नंतर तुमचा बेकार भत्ता बंद होणार. आणखीन काय वेगवेगळ्या ज्या आश्वासनं दिली होती, सवलतीची वीज, काहीही आश्वासनं काँग्रेस सरकार बनवल्यानंतर पूर्ण करू शकलेली नाही. महाराष्ट्रातलीच गोष्ट सांगेन, जेव्हा विलासराव देशमुख 99 नंतर पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तेव्हा काँग्रेसच्या महाराष्ट्राच्या अध्यक्ष प्रभार राव होत्या. त्यांचा आणि विलासरावांचा खटका उडाला होता की निवडणुकीत दिलेली आश्वासनं मुख्यमंत्री झाल्यावर पूर्ण केली पाहिजेत. तेव्हा विलासराव म्हणाले होते की निवडणुकीत बोलणं सोपं असतं, सत्ता हातीला आल्यानंतर अंमलबजावणी करणं अवघड असतं. हे विलासराव महाराष्ट्रात सुद्धा बोललेले आहेत मुख्यमंत्री असताना, हे विसरू नका. त्या निवडणुकीत किंवा सत्तेच्या बाहेर बसला असताना वाटेल ती आश्वासनं देता येतात, पण सत्ता हातात आली की कळतं की किती दुरून डोंगर साजरे असं आपल्या बापजाद्यांनी म्हणून ठेवलंय, म्हणी तयार झाल्यात, त्याचा आशय समजून घेणं आवश्यक असतं. आणि म्हणून हेमंत पाटील या खासदाराचा राजीनामा त्यांनी लिहून दिला. कदाचित उद्या तो लोकसभेत मंजूर सुद्धा होईल, पण म्हणून आरक्षण मिळेल असं बिलकुल नाही होत, बिलकुल नाही होत. असे राजीनामे यापूर्वी दिले गेलेत, पण पुढे काही झालेलं नाही, हे सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे. ज्या कारणासाठी असे राजीनामे दिले गेले, 2018 मध्ये चंद्रबाबू नायडूंनी मोदी सरकारमधल्या आपल्या 2 मंत्र्यांना राजीनामे द्यायला लावले. त्यांचे विरोधक असलेले जगनमोहन रेड्डी यांनी आपल्या पक्षाचे 8 खासदार त्यांना लोकसभेचाच राजीनामा द्यायला लावला. म्हणून त्यांचा पक्ष निवडणुकीत जिंकला नाही, किंवा आंध्र प्रदेश राज्याला स्पेशल स्टेटससुद्धा मिळाला नाही. हे लक्षात घेतलं पाहिजे, कारण घटनेच्या चौकटी बाहेर कोणालाही जाता येत नाही. मग ते नरेंद्र मोदी असोत किंवा शरद पवार असोत. म्हणून शरद पवार काय बोलले, जे शक्य नाही असा शब्द द्यायचाच कशाला, याचा अर्थ शरद पवार सांगतायत की आंदोलन करा, काही करा, आरक्षण मिळणं अशक्य आहे, हे शरद पवार म्हणतायत. आणि कसं तरी शक्य होणं आहे का याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस करतायत, पण टार्गेट आहे देवेंद्र फडणवीस, आणि शक्य नाही म्हणतात ते शरद पवार मात्र सुखासुखी सुटलेले. कारण आपल्याला खोटं का असेना ऐकून खुश व्हायचे. हेच दत्ता सामंतांच्या संपात झालं होतं, हे अनेक आंदोलनामध्ये होतं. अशक्य कोटीतली गोष्ट शक्य आहे असं भासवून तात्पुरता जादूटोणा करता येतो, पण जादूटोणा ही वस्तुस्थिती नसते. बस खुश करणारं बोला. ते सिनेमातलं गाणं आहे ना, मी सांगतो की खूप लगती हो, बडी सुंदर दिखती हो, असं म्हटलं की कुठच्याही मुलीला आवडतं वयात आलेल्या. मग तीही म्हणते फिर से कहो कहते रहो अच्छा लगता है, जीवन का हर सपना अब सच्चा लगता है. गाणं समजून घ्या मित्रांनो. मुलीला सुंदर आहोत हे ऐकायला आवडतं, आणि मग तिला वाटतं की स्वप्न खरी असतात. जीवन का हर सपना अब सच्चा लगता है, होता नहीं है. स्वप्न सत्यात आकारण्यासाठी वास्तवाचं भान असावं लागतं. राजीनामे घेऊन, गाड्या फोडून, गावबंदी करून आरक्षण मिळणं शक्य नाहीये, हे खुद्द शरद पवार सांगतात. तेव्हा शरद पवार चुकीचं बोलतात असं मी म्हणणार नाही, पण ते शक्य करण्याचा प्रयत्न जर कोण करत असेल तर त्याच्या मागे उभं राहिलं पाहिजे, त्याच्या विरोधात उभं राहून काहीही शक्य होणार नाही एवढंच सांगता येईल. मित्रांनो, अधिक काय बोलू सांगा मला. हे आंदोलन चिघळतंय हे बघून वाईट वाटतं. वाईट वाटणं आपल्या हातात आहे.
जरांगेंना यश मिळावं या शुभेच्छा देतो. पण शुभेच्छा तेव्हाच दिल्या जातात की जेव्हा शक्यता कमी असते. प्रत्येकाने विचार करा, आज हेमंत पाटील असतील, उद्या आणखीन 10 लोकांचे राजीनामा घ्याल म्हणून आरक्षण मिळेल का? आणि एकदा आंदोलन हाताबाहेर गेलं की हळूहळू करत नैराश्य वाढत जातं, वैफल्य वाढत जातं आणि त्यामध्ये संवेदनाशील भावनाशील असलेली माणसं टोकाला जाऊन काहीतरी चुकीचे निर्णय घेतात, त्यांची कुटुंब उद्ध्वस्त होतात. एवढं जरी लक्षात ठेवलं तरी खूप आहे. आत्ता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.